आपलं हार्दिक अभिनंदन करायचं आहे। जे उन्हात बसलेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांचं, माता भगिनींचं, सर्वांचं मनापासून अभिनंदन। या ठिकाणी ऊन लागत असताना सुद्धा तसूभरही आमचा शेतकरी हल्लेला नाही, हेच तुमच्या या ठिकाणी निर्धाराचं एक प्रतीक आहे असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही। झाडलोटीचं काम तुम्हाला आम्हाला करायला लागणार। आपल्या वाडवडिलांनी आयता व्यवसाय आपल्याला दिलेला आहे। कुठली डिग्री घ्यायची गरज नाही, कुठे इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही। चाऊर कुळका घालाय काय आम्हाला कुणी शिकवलेलं नाही। खरं आहे का खोटं आहे मला सांगा सदाभाऊ? आपण चाऊर कुळका घालायला आपल्या बापदादांच्याकडनं शिकलो। तिकाटनं कसं ओढायचं हे आपण बापदादांच्याकडनं शिकलो। तिकाटनं कसं धरायचं हे आपण तिथनं शिकलो। डुमा कोळपा, बिदीचा कोळपा कसा असतोय हे आपल्याला सांगायची कुणी गरज नाही, कुठं कोर्स घ्यायची गरज नाही। हे सगळं आपल्याला बापदादांनी दिलंय। आयता व्यवसाय दिलेला आहे, सन्मानाचं जीवन। त्या ठिकाणी काबाड कष्ट करून, रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही आपलं उपजीविका चालवतो। माझ्या मित्रांनो, बागायत जमीन करायला कोण आला होता का भविष्य द्यायला? कर्ज काढली, विहिरी मारल्या, नदीवरनं पाईपलाईन केल्या, त्या ठिकाणी आपण मोटर पंप बसवले आणि हे सगळं करून झाल्यानंतर आज आपण जरा सुक्याचे 2 घास खातोय म्हटल्यावर हे ना आम्हाला भिकेला लावायचं या ठिकाणी यांचे उद्योग आहेत। माझ्या या निमित्तानं जे सर्व उपस्थित मंडळी आहेत, माझे शेतकरी बंधू आहेत, भगिनी आहेत, ह्यांचं लाख लाख अभिनंदन मी करतो। एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आलात, निश्चितपणानं तुमच्या या निर्धारानं सरकार हादरल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। माझ्या मित्रांनो इथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। मुरदाडपणानं जर रस्ता चालू ठेवायचा, जर या ठिकाणी जर कुणी प्रयत्न केला, महामार्ग चालू ठेवायचा प्रयत्न केला तर आमची उपजीविका वाचवण्यासाठी आमच्या प्रॉपर्ट्या नावावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्काचा वापर करून त्या ठिकाणी राईट टू प्रॉपर्टी जे आम्हाला मिळालेली आहे ती वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस आम्ही करू, छातीचा त्या ठिकाणी कोट करू। कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्ग होऊ देणार नाही हा आमचा निर्धार आहे। माझ्या मित्रांनो, मला छत्रपती शाहूजी महाराजांचा विशेष त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, आदरणीय ताराराणी राणीसाहेब, शाहूजी महाराज रयतेचा राजा यांचा वारसा घेऊन शाहू महाराज आज या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेले आहेत। ज्या पद्धतीनं कर्तव्यदक्षपणा आपल्या कलेक्टर साहेबांनी दाखवला, डीएसपी साहेबांनी दाखवला, तसाच हा कर्तव्यदक्षपणा दाखवून या सरकारला जाग आणावी। या ठिकाणी 12 जिल्ह्यातून हा रस्ता जातोय। 11 खासदार या ठिकाणी महायुतीचे पराभूत झालेत ह्या 12 जिल्ह्यांमध्ये। परंतु या ठिकाणी निश्चितपणानं मला या ठिकाणी सांगायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये राजू शेट्टी साहेबांचा प्रस्ताव जो आहे त्यांनी मांडलेला आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग रद्द झाला पाहिजे। स्थगिती आम्हाला नको, कोणती तडजोड याच्यामध्ये नको, हा महामार्ग रद्द करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित राहिलात, माझ्या माता भगिनी असू देत, आमचे शेतकरी बंधू असू देत, या ठिकाणी उन्हातानामध्ये बसलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो। तुम्हाला लाख लाख तुमचे धन्यवाद मानतो, शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शेतकरी एकजुटीचा विजय असो। धन्यवाद। नमस्कार, मी प्रथमेश परब। माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।